पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ थेट पुराच्या पाण्यामध्ये उतरले। यावेळेला महिलांना भुजबळांनी धीर दिला। केंद्राकडून देखील मदत मिळवून देण्याचं आश्वासन भुजबळांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अंबादास दानवेंचा सहभाग। ढेकू नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या एका वृद्ध व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू करत बाहेर काढलं। अहिल्यानगरच्या राहत्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अतिवृष्टीमुळे राहता तालुक्यामधल्या शेतीचं मोठं नुकसान, स्थानिकांच्या मदतीनं प्रशासन काम करतंय। आसमानी संकटावर 100% मात करू, राधाकृष्ण विखेंकडून विश्वास व्यक्त। जपानच्या शासकीय दौऱ्यावर असलेले मंत्री इंद्रनील नाईकांनी पूरस्थितीचा घेतला आढावा। यवतमाळमधील पुसद आणि महागाव तालुक्यामधल्या अधिकाऱ्यांची तातडीनं व्हीसीद्वारे बैठक। आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना। धुळ्यामध्ये वादळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली पाहणी। धीर सोडू नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, रावल यांनी शेतकऱ्यांना दिला धीर। धुळ्यामध्ये माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी। शेतीच्या बांधावर जाऊन कुणाल पाटलांनी नुकसानीची माहिती थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून दिली। मराठवाड्याला पुन्हा उभं करण्यासाठी एकरी मदत देण्याची गरज, तर राजकारण करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं काम करावं लागणार। सांगलीमध्ये जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरेंची प्रतिक्रिया।